नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण 2 SL हिट झालेले आहेत आपल्या लाईव्ह स्ट्रीमवरती. खूप कमी दिवस असतात ज्या दिवशी आपले SL हिट होतात. मॉर्निंग लाईव्ह स्ट्रीमला 30 पिप्सचा SL आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीमला 30 पिप्सचा SL आपल्याला हिट झाला आहे. आपण हिट झालेलो आहे SLला, किंवा SL आपल्याला हिट झालेला आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके, सो SL हिट झाल्यानंतर ना काय झालं हे तुम्ही बघू शकता. 1 मिनिटाचीच कॅन्डल लगेच आपली जस्ट एंट्री इथं झाली आणि आपला SL हिट झाला. बट जर इथं एंट्री नसती झाली आपली आणि थोडंसं आपल्याला मार्केट जर आपण थांबलो असतो तर 1 मिनिटातच आपल्याला टार्गेट मिळालं. 150 पिप्सचं टार्गेट एकाच मिनिटात मिळालेलं आहे. एकच कॅन्डल झाले डाऊन साईडला आणि टार्गेट मिळालं. व्ह्यू आपला बरोबर होता. फक्त मी म्हणतोय ना की गाईज जे प्रॉपर टायमिंग आपलं मॅच झालं नाही या लेवलला. ओके, सो हा एकच ट्रेड झाला. या दोन महत्त्वाच्या लेवल आहेत, इम्पॉर्टंट लेवल आहेत, ज्या तुम्हाला शॉर्ट टाईम फ्रेमवरती उपयोगी ठरणार आहेत. 4388 फॉर डाऊन साईड आणि अप साईडला जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं असेल तर सिम्पल ही लेवल आहे 44110. ओके, या लेवलच्या वरती ट्रेड्स प्लॅन करायचे. 4388च्या खाली ट्रेड प्लॅन करायचे. याच्या व्यतिरिक्त जो हा मधला झोन आहे इथं कोणीही ट्रेड प्लॅन करणार नाही, एकही ट्रेड प्लॅन करणार नाही या अख्ख्या झोनमध्ये. जवळपास हा झोन जो आहे जो 210 पिप्सचा झोन आहे. जेवढे पण ट्रेड यामध्ये तुमच्या डोक्यात येतील, मनात येतील, ते पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे. ओके, स्विंग ट्रेड जर तुम्ही करणार असाल तर काही लेवल्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्या मी तुम्हाला इथं सांगतो. बघा, 2 डोजी 4 आवर टाईम फ्रेमवरती झालं. 1 आवर टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर हा पूर्ण झोन एक नो ट्रेडिंग झोन म्हणून इथं तयार झाला आहे. आता तुम्हाला स्विंग ट्रेड्स जर करायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा अप साईडला तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकताय. अबाव 4400च्या ब्रेकआउट नंतरनं 360 पिप्सचं टार्गेट राहील, 120 पिप्सचा तुमचा SL राहील. ओके, अप साईडला इथून हा एक ट्रेड तुमच्यासाठी ॲक्टिव्ह होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डाऊन साईडला ट्रेड करायचं असेल, ओके, स्विंग ट्रेडचा जर तुम्ही प्लॅन करताय डाऊन साईडला, तरी तुम्हाला लगेच इथं मी लेवल सांगतो. ही एक लिक्विडिटी आहे. ओके, ही बाईंग साईडची लिक्विडिटी आहे आणि ही जी आहे ती सेलिंग साईडची. 4382च्या ब्रेकआउट नंतरनं तुम्हाला डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचे. ओके, हे दोनच लेवल आहे जिथून तुम्ही ट्रेड करू शकता. 150 पिप्सचा SL ठेवा आणि टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे 330 पिप्सचं. ओके, या लेवल्स फॉलो करा आणि ट्रेड्स इथं व्यवस्थित प्लॅन्स करा. GTCमध्ये अकाउंट ओपन करा गाईज. GTC हा एकमेव ट्रस्टेड आणि सेफ ब्रोकर आहे जिथं तुम्हाला डिपॉझिटला काही प्रॉब्लेम येणार नाही, विड्रॉलला काही प्रॉब्लेम येणार नाही. $100च्या अकाउंटमधनं थोडंसं ग्रो करा. जर तुम्ही सिरियसली ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं बघताय किंवा ट्रेडिंग तुम्हाला खरंच शिकायचं तर $100च्या थोडंसं वरती जावं, $1000चं अकाउंट बनवा आणि कमी लॉट साईजनं का होईना ट्रेडिंग चालू ठेवा. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. थँक्यू. भेटूया उद्या मॉर्निंग लाईव्ह स्ट्रीममध्ये. तिथं हे सगळे SL साईडला ठेवून फ्रेश स्टार्ट करणार आहे आपण आणि चांगले ट्रेड्स प्लॅन करणार आहे. ओके, चलो, थँक्यू.